मी तुला एक रिक्वेस्ट करायला आलोय. माझं एक काम करशील? सांग ना, होण्यासारखं असेल तर नक्की करेन मी. मला काही साड्या विकत घ्यायच्या आहेत. का लग्न वगैरे काढलंय घरात? लग्न? माझ्या लग्नाला खूप अवकाश आहे. मी साड्यांचा व्यापार करणार आहे. हो, आणि त्यातलं तुला फार चांगलं कळतं, माहित आहे मला. हे कुणी तुला सांगितलं? सांगायला कशाला हवं, मी माझ्या डोळ्यानं पाहतो ना. तुझी आवड फार चांगली आहे. बरंच लक्ष असतं की तुझं. तू जर माझ्याबरोबर खरेदीला आलीस ना तर चांगलं सिलेक्शन करता येईल. येशील ना? नक्की येईल. हा व्यवहार मी सत्य बोलून आणि सचोटीनं वागून पूर्ण करीन अशी पैज लावली आहे तुझ्या पप्पांच्याकडे. दिलीपी माझ्या बरोबर आहे. तुझ्यासारखी विचार करणारी माणसं मला खूप आवडतात. केव्हा जायचं आपण? उद्या. विजय, साड्या छान आहेत. अरे कांजीवरम आहेत म्हणल्यावर घ्यायला काहीच हरकत नाही. साहेब, तुम्ही प्रथम व्यवहार करते आणि एकदम 30 नग घेते म्हणून तुम्हाला कन्सेशन देते. अहो 300 रुपयाची साडी 200 रुपयाला आम्ही तुम्हाला देते. 100 रुपये तुमचा फायदा. हो, थँक्यू. पण का तुमचा हा माल अजून खपला कसा नाही? त्याचं काय साहेब, ते थोडं आउट ऑफ फॅशन झालंय ना. अहो ताई, पुढच्या आठवड्यात जयप्रदाचा सिनेमा येतोय, त्यात हीच साडी नेसली ती. पुन्हाही फॅशन येणार बघा. डोळे झाकून माल घ्या साहेब तुम्ही. माझा ऐका. ठीक आहे, तुम्ही असं करा, तुम्ही आमचा माल बांधून ठेवा, आम्ही उद्या येतो. चल का? ठीक आहे. विक्रम शाडी मार्टचा माल नेहमीच चांगला असते. अच्छा. अशा माल मिळायचा नाही. इतके स्वस्त्यात तर नाहीच नाही. अहो खरं सांगता की काय? हा, मग घेऊनच टाकतो. घेऊन टाका. नगा मागे 50 रुपये कमिशन देईन मी. मला बी हवाय. अहो पण त्यांच्याकडे फक्त 30च नग होते हो, आणि ते सगळे आम्ही घेतले. अरे तुम्ही विचारून तर बघा. हा, विचारून सांगतो तुम्हाला मी, नंतर कळवतो. हा तुम्हाला. हा. हॅलो, कोण? विक्रम शेट का? हा हा. हा, मी बोलते. माशा चांगला गळाला लागलाय. आत्ता एक माणूस चौकशीला आला होता, त्याला मी सांगितला माल घ्यायची म्हणून. ते गिराईक येतच आहे. तुमचा कमिशन लागू झाला. काय मामा, काय झालं? काय होणार? दोघेही फसले. जयाप्रदानं कांजीवरमची साडी त्या पिक्चर मध्ये नेसलीच नाही. काय हे तुम्ही नवीन काय सांगताय? हे मला पूर्वीच माहित होतं. हे हारणार हे निश्चितच होतं. ही तुमची कांजीवरम साडी पहिल्या धुण्यातच विरली. इतके हरामखोर असतील असं वाटलं नव्हतं. असे जाऊ, त्याचा माल परत करू. चल. आणि पैसे परत आणू, असंच ना? हो ना. तो देणार नाही. तो नाही, त्याचा बाप देईल. उचल रे वेडे. चल. हे बघा, एकदा विकलेला माल आम्ही परत नाही घेत. अहो पण ही शुद्ध फसवा फसवी आहे. हे बघा, मुकाट्यानं बाहेर जाता का? बोलवू माणसाला. माणसाला बोला, आणखीन कुणाला बोलव. आमचे पैसे. हनुमान सिंग. हनुमान सिंग. अहो पण आमचे पैसे. ते बोंबलले आता. चल रे. अच्छा अच्छा. हा, करतो करतो. आता कळलं ना की सत्यानं वागून आणि सत्य बोलून आपला फायदा होतो. हे तुमचं म्हणणं चूक आहे. त्यामुळे फायदा तर नाहीच, पण तोटा झाला. त्याचं कारण काय की आपण जरी सत्यानं वागलो तरी जग तसं वागत नाही. हारलात कबूल करा. 500 रुपये द्या. वाईट वाटून घेऊ नका. आता माझ्या मार्गाने जाऊन तुमचे गेलेले पैसे त्याच माणसाकडून कसे परत मिळायचे हा धडा मी तुम्हाला शिकवतो. त्याचे 500 रुपये वेगळे होतील. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? ते उद्या सकाळी बघा. मला तेवढे टॅक्सचे पैसे कमी करा. नाही, रिसीट नाही दिली तरी चालेल. साहेब, आम्ही तसा नाही करत. तुम्ही एकदम 3000चा माल घेतला म्हणून हो म्हटला. 3640 होतात. 400 रुपये टॅक्सचे कमी करा, मग झाला. हे 3240. साहेब, एक फोन करू का? हो करा की. थँक्यू. कोण मामा? बोला. काय खरेदी झाली? वा वा वा, छान. आम्ही निघतो. जा मुलांनो, चला रे.
माल गाडीत टाकला साहेब. टाकला हो. थँक्यू. बिल करा, मला रिसीट लागेल. रिसीट हा. रिसीट तर तयारच आहे साहेब. हा. फक्त 3,500. साहेब आपण पैसा नाही दिला. असं कसं? पैसे दिलेत मी. मुकाट्यानं पैसे द्या. अहो पैसे दिलेत मी. सोड रे, पैसे दिलेत मी. थांब, मी पोलिसांना फोन करते. बनवाबनवी करते काय? काय हो, काय तक्रार आहे? साहेब यांनी माल घेतला पण पैसा नाही दिला साहेब. काय म्हणता ते? मी पैसे दिलेले आहेत, नोटा यांच्या गल्ल्यात आहेत, त्याचे नंबर सुद्धा माझ्याकडे आहेत. काय हो, हे खरं आहे का? ते पैसे यांचे नाहीच साहेब. मग कुणाचे आहेत? पावती आहे का त्याची? पावती पावती नाही साहेब. पावतीशिवाय माल देणं गुन्हा आहे, माहित आहे ना? फारच मोठा गुन्हा. दुकानाचं लायसन्स सुद्धा कॅन्सल होईल, शिवाय सक्तमजुरी आणि दंड. साहेब आमची गफलत झाली साहेब. यांनी पैसे दिलेच साहेब. मग उगाच वेळ काढलात माझा. या रे मुलानो, यांना ओळखता तुम्ही? हा, ही गरीब सज्जन मुलं, यांना काल फसवलं तुम्ही, म्हणून मला तुम्हाला धडा शिकवावा लागला. चला रे पोरानो. हे तुमचे गेलेले पैसे. हरला ते कबूल करा. हो, आम्ही हरलो, पण तुम्ही तुमच्या हुशारीनं त्यांना फसवलं, हे योग्य केलं नाही. आणि ही तुमची हुशारी आम्ही आमच्या डोळ्याने पाहिली. कमाल आहे. जग खऱ्याच आहे असं तुम्हीच म्हणालात, आणि तुम्हीच ते सिद्ध करणार होतात. त्यात तुम्ही हरलात. अरे जग कसं खोटं आहे हे मी तुम्हाला दाखवलं, त्याच्याशी कसं वागायचं हे मी शिकवलं, तरी तुम्ही असं म्हणता. म्हणजे तुम्हाला आणखी धडे शिकवायला हवेत. हा, वा वा, तुमच्या मुलीची पत्रिका एकदम उत्तम. हुश हो ना. मग आता लग्नाचा योग कधी आहे सांगा बरं जोशी बुवा. लग्नाचा योग. ओ हो, पत्रिकेत एक मुलगा डोकावतोय. डोकावतोय म्हणजे? अहो जोशी बुवा, माझ्या मुलीचं लग्न व्हायचंय अजून. अहो, म्हणजे होणारा जावई डोकावतोय. असं असं. जोशोबा, माझा जावई मी ठरवलाय. आपला दिलीप भाऊ देखणा आहे, घरचा श्रीमंत आहे. पत्रिकेवरून तसं वाटत नाही. नाही कसं, दिलीप हाच माझा जावई. जोशी बुवा, तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही पत्रिकेत काय आहे ते बघा. हो. हं. कर्क, सिंह, कन्या. अच्छा डॅडी, मी निघते. अगं तू परत केव्हा येणार आहेस? तासाभरात येईन ना परत. मग असं कर ना, दिलीपला बरोबर घेऊन जा, तेवढीच तुला सोबत होईल. हं? मी कशाला? मी इथे बरं आहे. थँक्यू. अच्छा. दिलीप, हो वर जा आणि माझ्या खोलीत माझं एक लेजर आहे, ते घेऊन ये. हो, आणतो. हे पहा विजय, या दिलीपला मी माझा जावई करून घ्यायचं ठरवलंय. काय? होय. अहो, पण पण काय, त्याला काही माझ्या मुलीचं मन जिंकता येत नाही रे. त्याला मी काय करणार? नाही नाही, तू हुशार आहेस, तू त्याला शिकव ना, तिचं मन कसं काही जिंकायचं. प्रश्न तो नाहीये कोठे साहेब. ते मी तुला बक्षीस देईन. बक्षिसाची काही गरज नाही. ठीक आहे, बघतो मी. अहो गोटे साहेब, हं. तुमचं लेजर हा, हेच का ते? आण. मी जरा जाऊन येतो. हा हा. हे बघ दिलीप, हो. आज दुपारी 3 वाजता आपल्याला दोघांना देवळात जायचंय. हं. आणि तिथं तू देवासमोर बसून गाणं म्हणायचं. गायचं? गायचं. तिथं जोशीबुवा, सरलाबाई आणि प्रिया असेल. हं. ते तुझं गाणं ऐकून खुश होतील. आणि मग? मग काय, तुझं आणि प्रियाचं लग्न होईल. खरं सांगतोस? हं. अरे पण मला गाता येत नाही रे. गाणं मी तुला शिकवतो. हं. हा हा, काय सांगतोस? यू आर ग्रेट यार. कुणान दिसता कुणान दिसता नको, मला नाही जमणार आहे. मग तुला काय जमणार? बरं एक काम करूया, मी गाणं म्हणतो, हा. तू फक्त ओठ हलवायचे. एवढं तरी जमेल?
हा नुसते ओट आलायचे ना हे इझी जमेल